कल्पना करा, एका वर्षात महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पीक विमा भरतात. सरकार हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांना देते. पण त्याच गावात एका शेतकऱ्याला लाखभर रुपयाची भरपाई मिळते, तर दुसऱ्याला 20-30 रुपये आणि तिसऱ्याला 1 रुपयाही मिळत नाही. असं का होतं? विमा कंपनी पैसे थेट शेतात येऊन पाहत नाही का? गाडीचा अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनी सर्व्हे करते. घराचं नुकसान झालं तर अधिकारी येतात. पण पीक विम्यात संपूर्ण गावाचा हिशोब लावला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत पीक विम्याचा संपूर्ण खेळ, सरकारची भूमिका, विमा कंपन्यांची जबाबदारी, भरपाई कशी ठरते आणि मागील 5 वर्षात महाराष्ट्रात नेमकी किती हजारो कोटी रुपये जमा झाले आणि किती शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश एकच, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण देणे. यामध्ये शेतकरी संपूर्ण प्रीमियम भरत नाही, तो फक्त एक ठराविक रक्कम भरतो. उर्वरित रक्कम ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरते. सामान्यतः खरीप पिकेसाठी शेतकरी फक्त 2% प्रीमियम भरतो, रब्बी पिकेसाठी 1.5% आणि फळबाग पिकासाठी 5%. यापेक्षा जास्त असलेला संपूर्ण प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकार उचलतात. यानंतर नुकसान झाल्यास भरपाई विमा कंपनी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करते, म्हणजे पैसे विमा कंपनी देते. पण त्यामागे सरकारकडून दिलेला मोठा प्रीमियमही असतो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर विमा कंपनी पैसे देते तर ती प्रत्येक शेतात जाऊन पाहणी का करत नाही? उत्तर आहे, कारण प्रधानमंत्री पीक विमा योजना बहुतांश प्रकरणामध्ये एरिया अप्रोच नुसार चालते. म्हणजे एका शेतावर नाही, तर संपूर्ण गाव किंवा महसूल मंडळातील उत्पादनाचा सरासरी निकाल बघितला जातो. यासाठी सरकार CCE म्हणजेच क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट करते. वेगवेगळ्या शेतामधील नमुना कापणी करून प्रत्यक्ष उत्पादन मोजले जाते. जर त्या क्षेत्रातील सरासरी उत्पादन ठरवलेल्या थ्रेशहोल्ड यील्डपेक्षा कमी आले, तर त्या संपूर्ण अधिसूचित क्षेत्रातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई लागू होते. म्हणूनच तुमच्या शेताचं नुकसान झालं तरी शेजारच्या क्षेत्राचं उत्पादन चांगलं असेल तर भरपाई मिळेलच असं नाही. आणि हा नियमच सर्वाधिक वादग्रस्त ठरतो. जर तुमच्या शेतात 100% नुकसान झालं तर तुम्हाला 100% भरपाई मिळेलच असं पीक विमा योजनेत कुठेही लिहिलेलं नाही. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, कारण प्रधानमंत्री पीक विमा योजना बहुतेक वेळा एरिया अप्रोचवर आधारित आहे. समजा एखाद्या महसूल मंडळात 500 शेतकरी आहेत, त्यापैकी 100 शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालं, पण उर्वरित 400 शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं आलं. अशा वेळी त्या संपूर्ण क्षेत्राचं सरासरी उत्पादन काढलं जातं. जर ही सरासरी ठरवलेल्या थ्रेशहोल्ड यील्डपेक्षा कमी नसेल, तर त्या 100 शेतकऱ्यांनाही भरपाई मिळणार नाही. म्हणूनच अनेक शेतकरी म्हणतात, माझं पीक गेलं पण विमा आला नाही. हे अनेकदा वैयक्तिक नुकसानीमुळे नाही, तर संपूर्ण अधिसूचित क्षेत्राच्या उत्पादनावर अवलंबून असतं. मग कोणत्या वेळी वैयक्तिक पाहणी होते? सगळ्या प्रकरणात नाही, पण काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ गारपीट, ढगफुटी, भूस्खलन, पाणी साचणे, नैसर्गिक आग, काढणीनंतर 14 दिवसाच्या आत अवकाळी पाऊस, चक्रीवादळ किंवा गारपिटीमुळे नुकसान. अशा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी ठराविक वेळेत म्हणजेच साधारण 72 तासाच्या आत माहिती दिली तर संयुक्त पाहणी केली जाऊ शकते आणि भरपाई वैयक्तिक शेताच्या नुकसानीवर आधारित असते. आता महाराष्ट्रात इतके हजारो कोटी रुपये कुठे जातात? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येतो. समजा एखाद्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा प्रीमियम देतात. मग हे सर्व पैसे लगेच भरपाई म्हणून परत जातात का? उत्तर आहे नाही. कारण विमा हा जोखमीवर आधारित व्यवसाय आहे. ज्या वर्षी नैसर्गिक आपत्ती कमी असते त्या वर्षी दावेही कमी असतात. तर मोठ्या दुष्काळ, पूर किंवा अवकाळी पावसाच्या वर्षात भरपाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पण महाराष्ट्रातील आकडे काय सांगतात? सरकारी आढावा बैठकीतील माहितीनुसार 2016 ते 17 ते 2023 ते 24 या कालावधीत विमा कंपन्यांना मिळालेला एकूण प्रीमियम आहे 52,969 कोटी. शेतकऱ्यांना दिलेली एकूण भरपाई 36,350 कोटी.
या काळात सुमारे 12.8 कोटी अर्ज करण्यात आले. त्यापैकी सुमारे 6.2 कोटी अर्जदारांना भरपाई मिळाली. याचा अर्थ प्रत्येक अर्जदाराला भरपाई मिळालेच असं नाही. काही हंगामात चांगले उत्पादन झाल्यामुळे दावे कमी झाले, तर अनेक दावे क्षेत्रनिहाय उत्पादनाच्या निकषावर अपात्र ठरले. मग सरकारची भूमिका नेमकी काय असते? अनेकांना वाटतं सरकार थेट भरपाई वाटतं. प्रत्यक्षात प्रक्रिया ही वेगळीच आहे. राज्य सरकार पिकाची अधिसूचना काढते. कोणती पिके, कोणती महसूल मंडळ, किती विमा रक्कम आणि कोणती कंपनी असेल हे निश्चित केले जाते. CCE म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट करून उत्पादनाचा डेटा तयार केला जातो. हा डेटा विमा कंपनीला दिल्यानंतर नियमानुसार भरपाईची गणना करून विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. म्हणूनच उत्पादनाचा अंतिम डेटा वेळेवर न मिळाल्यास भरपाईलाही विलंब होऊ शकतो. आता एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे विमा कंपनी थेट शेतात येऊन पाहणी का करत नाही? गाडीचा अपघात झाला, घराला आग लागली तर सर्व्हेवर येतो. मग पीक विम्यात का नाही? कारण महाराष्ट्रात लाखो शेतकरी आणि कोट्यवधिक अर्ज असतात. प्रत्येक शेताची स्वतंत्र पाहणी करणं शक्य नाही. म्हणून सरकार CCE म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंटद्वारे अधिसूचित क्षेत्रांचे उत्पादन मोजते. त्या डेटावरूनच भरपाई निश्चित होते. म्हणूनच अनेकदा शेतकऱ्याला प्रत्यक्ष नुकसान असूनही त्याच्या क्षेत्रातील सरासरी उत्पादन चांगले आल्यास भरपाई मिळत नाही. भरपाई मिळाली नाही तर काय करायचं? अनेक शेतकरी इथेच हार मानतात. पण तुमच्याकडे पर्याय आहेत. ज्या प्रकरणात नियम लागू आहे तिथं 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करा. तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. आवश्यक असल्यास राज्यस्तरीय तक्रार यंत्रणेकडे पाठपुरावा करा. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. पीक विमा योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे की त्यात सुधारणा होण्याची गरज आहे? ह्याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही. कारण ज्या शेतकऱ्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली त्याच्यासाठी ही योजना जीवनदायी ठरते. पण ज्याचं पीक पूर्णपणे गेलं आणि भरपाई शून्य आली त्याच्यासाठी हीच योजना अन्यायकारक वाटते. म्हणूनच आजही सर्वात मोठी मागणी आहे वैयक्तिक क्षेत्रनिहाय नुकसान मोजणी, अधिक पारदर्शक डेटा आणि वेळेत भरपाई. तर आता पुढच्या वेळी तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली किंवा नाही आली तर त्यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि आपला विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.